नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आपण तर छान एन्जॉय केले. आपली तीर्थयात्रा एकदम खूप भन्नाट झालेली आहे आणि अशीच तीर्थयात्रा तुमचीही भन्नाट हो अशी माझी इच्छा आहे. आणि जेव्हा तुम्ही कधी जाणार असाल तर नक्की माझा व्हिडिओ बघून जा, कारण मी खूप अगदी आरामशीर वेळ काढून हा पिकनिकला गेली होती. ह्याला पिकनिक म्हणता येईल. आणि का? कारण पिकनिक मी अशा करता म्हणते, की मी बरेच दिवस सेफर साईडसाठी काढले होते. म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं, की आम्ही कमी दिवसात भरपूर काही कव्हर करायचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र तसं केलं नाही, कारण बऱ्याच जणांच्या रील्स बघून मी अशी इन्स्पायर झाली होती, की नाही बाबा हे खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. असं काही नाहीये. फक्त थोडा 1-2 दिवस वाढीव ठेवूनच द्या मित्रांनो. आणि त्यामुळे काय होईल, तुम्हालाही रिलॅक्स वाटेल आणि आम्हाला खरंच रिलॅक्स वाटलं, कारण आम्ही परत डेहराडूनला आलो, ऋषिकेशला. म्हणजे आपली हरिद्वारवरून यात्रा जी चालू झाली होती, ती पुन्हा आपण येऊन म्हणजे हरिद्वार नंतर ऋषिकेश आणि परत ऋषिकेशलाच येऊन म्हणजे चारधाम यात्रेचं तसंच रूटच आहे, की ऋषिकेशवरून चालू करायची आणि ऋषिकेशलाच येऊन परत तिचा सांगता करायची असते. तर आमची तशी त्याप्रमाणे आम्ही केलं आणि मग ऋषिकेशवरून आम्ही डेहराडूनला आलो आणि डेहराडूनमध्ये सुद्धा आम्ही 1 दिवस राहिलो. डेहराडून पाहिलं, बऱ्याच वेळा पिक्चरमध्येच पाहिलं होतं डेहराडून. आज प्रत्यक्षात नजरेनेही पाहून घेतलं आणि खूप आनंद झाला. खूप काही चांगल्या-चांगल्या आठवणी, काही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. काही प्रवासात कमी जास्त होतं, ते नेक्स्ट टाईम आम्ही नाही नक्की करणार प्रवासात. आणि पुन्हा आम्ही डेहराडून एअरपोर्टवरून आमचं फ्लाईट पकडून आम्ही अर्धा नाही, मला वाटतं मित्रांनो 2 तास तरी लागतील. डेहराडून टू मुंबई आम्ही परत येणार आणि आमच्या विमानाने टेक ऑफ केलेलं आहे. तुम्हाला दिसतंय. प्रवास खूप सुखकारक झाला मित्रांनो आणि असाच सुखकारक प्रवास तुम्हालाही लाभो अशी मी सदिच्छा माझ्या चारधाम यात्रेच्या ठिकाणी समर्पित करते तुम्हा सगळ्यांना. आणि अशा छान-छान पिकनिक माझ्यासोबत तुम्हाला करायच्या असतील, तर नक्की तुम्ही माझ्याबरोबर माझ्या नवीन-नवीन व्हिडिओज आणि तुम्हाला अजून काही अपडेट हवे असेल, तर नक्की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन. पण मला असं वाटतं, की खरंच आपण जीवनात येऊन आपल्या हे बघा किती सुंदर वाटतं. हा एक अनुभव असतो, की ढगांच्या वरती आपण कधी जाऊ शकतो का? खालून जे विमान आपल्याला दिसतं, ते किती छोटं दिसतं आणि जेव्हा आपण त्या विमानात बसतो, तेव्हा खालची जमीन किती छोटी दिसते. इव्हन दिसतच नाही असं म्हटलात तरी चालेल. पण प्रवासात खूप अप एंड डाऊन आले आणि प्रवास म्हणजे आपल्याला प्रवास हा शिकवून देतो, की तुमच्यामधलं पेशन्स, तुम्हाला त्या वेळी कसं वागवून कसं न्यायचं, म्हणजे परिस्थितीशी कसं मिळतं-जुळतं न्यावं, हे प्रवास आपल्याला शिकवतो मित्रांनो. आणि चारधाम यात्रेत तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. शिवाय त्यातले गोड अनुभव आपल्यासोबत ठेवा. जे काही वाईट अनुभव येतील ते बाहेर टाकून द्या आणि अशा रीतीने नवीन एनर्जी, नवीन काही विषय, गोष्टींचा ठेवा आपल्यासोबत ठेवून आपल्या नवीन पिढीला असा एक पायंडा रोवून द्या, की तुम्हालाही इन्स्पायर होऊन चारधाम यात्रा करावीशी वाटेल. माझा सुखद, गोड अनुभव घेऊन मी माझ्या घरी परत निघाली आहे मित्रांनो. आणि असे छान-छान अनुभव, छान-छान गोष्टी आपण करायच्या असतात, पाहायच्या असतात आणि आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून सुद्धा आपण आपल्या खरोखर काही तीर्थक्षेत्र असे असतात, की ते खरोखरच आपल्या आयुष्यात काहीतरी टर्निंग पॉइंट असतातच असतात आणि होतातच. कारण मी मुंबईत राहते, तर मला महाराष्ट्र, मुंबई यातलं किंवा कोकण परिसर एवढंच काही माहिती आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा काही छान जगात आहे. त्याच्यापेक्षा छान आपल्या भारतात खूप काही आहे. तर मित्रांनो, उत्तराखंड खरंच खूप छान आहे आणि आम्ही हा जॉली ग्रँटला आलो होतो. तिथे पण खूप छान असं एकदम ॲटमॉस्फिअर होतं. क्राउड नव्हतं, ओव्हर क्राउड नव्हते. पण बरंच काही-काही छान-छान वाटत होतं. म्हणजे असं त्या प्रवासातला गोड अनुभव आणि तिथे आलेले सगळे प्रवासी हे चारधाम यात्रा करून येणारेच तिथे होते. कारण आत्ता सीझन जो पीक अवर आहे चारधाम यात्रेचा, त्याच्यामुळे पूर्ण भारताचं दर्शन तुम्हाला या चारधामच्या यात्रेमध्ये घडून येतं. म्हणजे पूर्ण म्हणजे विचार करा, जम्मू ते कन्याकुमारी, पुन्हा इकडून आसामपासून ते इकडे आपल्या गुजरातपर्यंत म्हणजे सगळेजण एक छोटे-छोटे संपूर्ण आपल्या भारतात जेवढे काही अ, प्रदेश आहेत, राज्य आहेत, जिल्हे आहेत, तालुके आहेत, यातले सगळी माणसं ह्या ठिकाणी तुम्हाला भेटतात आणि गोड अनुभव देतात. त्यांच्याकडूनही आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि प्रवासी म्हटल्यावर आपण प्रवासासारखेच वागले पाहिजेत. म्हणजे तिथे कचरा उगाचच अनाठायी करू नये, प्लास्टिकचा वापर करू नये आणि खरोखर आपले हे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रासारखेच जपले पाहिजेत.
उगाच व्हिडिओसाठी, रील्ससाठी जाऊन तिथे आदळू नये कुठल्याही ठिकाणी आणि त्यामुळे काय होईल आपलंच संस्कृती आपण चुकीच्या पद्धतीने दाखवू. त्यामुळे मी इथेच